म्हणजे शेतकऱ्यांना कळी बंद व्हायचं औषध महागाची वेळ आली. मला असं वाटलं बाबा ही आता ही आपल्या म्हणजे आवाक्याच्या बाहेर कळी काय बंद व्हायना. काय बंद होत. मला म्हटले की मी महाराजांना फोन केला आणि सांगितलं की कळी बंद व्हायचा. आज आपण खंडाळा तालुक्यात गाव कुठले पाडळी गावामध्ये आलोय. सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. शेतकरी बांधवांचं नाव तुमचं आता विनायक प्रताप नाव. विनायक प्रताप ननोरे शेतकरी बांधवांचं नाव आहे. तर युट्यूब चॅनलला त्यांनी व्हिडिओ बघितले होते आणि व्हिडिओ बघितल्यानंतर ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी नवजीवनचे काय डोस घेतले. नवजीवनमुळं त्यांचं परत सेटिंग झालं आणि आता मला वाटतं संजीवनीचा एक डोस झाला असला. एकच डोस झाला. 4 दिवस झाले सोडून. ज्या संजीवनीने काम करायला सुरुवात केली नाही. तर आज त्यांच्या बरोबर आपण चर्चा करू आणि त्यांचे मित्र आहेत शिंदे साहेब. त्यांचे 1000 झाड आहेत. ह्यांची ट्रीटमेंट बघितली, रिझल्ट बघितला. नंतर शिंदे साहेबांनी 1000 झाडांना ट्रीटमेंट सुरू केली. त्यांचा एकच डोस झालाय. त्यांच्याबरोबर पण आपण चर्चा करू. एक डोस मध्ये त्यांना काय रिझल्ट मिळाला. पंचतत्वाची माहिती तर तुम्ही घेतलीच, जाणून घेतलंय पंचतत्वामुळे काय होतं आणि पंचतत्वामुळे काय रिझल्ट आलाय आपण त्यांच्या तोंडून माहिती घेऊ. म्हणजे तुम्ही हा 5वा बहार आहे. 4 बहार तुम्ही घेतलेले. 4 बहारामध्ये अशा साईजची कळी तुम्हाला बघितली का? कधीच नाही मिळाली. 1 वर्ष मिळाली. साईज बारीक साईज बारीक पण झालतं म्हणजे सेटिंग हे झालं. साईज कळी एवढी मोठी साईज तुम्ही ह्याच्या आधी बघितली आणि ह्या अशा पद्धतीचं लाकडावर सेटिंग 2013ला बघितलं. पहिलं बघितलं 2013ला बघितलं. 2013 त्याच्यानंतर आज बघता येईल लाकडा 12, 13 आणि 14ला बाग आम्ही उपसून बाहेर काढली. सांगितलं त्यांनी. मर रोग आला त्याच्यामुळे काढली ना. मर रोग हे लाईन केलं, रोटीचा पाला वापरला. तुम्हाला सांगितलं मर रोगात कवरून. आज बागेला किती फळ आहेत एका झाडाला? ते काय काय झालं 300, 250, 200च्या पुढे 200+. सराव 200+. हे आपलं औषध वापरून समाधान आहे का? काय मोठ्याने बोला व्हिडिओ तयार होतोय. समाधान या की तुम्ही या की सगळ्यांनी बोला की. शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे. हो, हे पंचतत्व कळलं पाहिजे. बरोबर. कशासाठी चर्चा करायची आपल्याला की इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन व्हावं, इतरांचंही कल्याण व्हावं. आपल्या पंचधातूमुळे तुमच्या काळी ह्याला फळांना सगळ्यांना ग्रोथ आला. 2013ला आम्ही जी सेटिंग बघितली त्यात आज पहिल्यांदा ह्या वरात असं सेटिंग 4 बहारानंतरही 4 बार नाही म्हणजे 2013 2025 आत्ताच्या भागाला 4-4थ्या भागात म्हणजे 2013 पासून पहिल्यांदा सेटिंग तुम्ही पानांना चमक आहे, सगळे पानांना चमक आहे, पानाची साईज मोठी आहे. त्याला तीच मी सांगितली. मी जशी बागेत फिरतोय तसे म्हणतो हे बागेला आता बघ गेल्या वर्षीपेक्षा चांगले तेज पानाला सगळ्याच तेज पानाची वनराच्या पानागत कानागत ती फळ नाही गोटेगत तशी नाही. फळ कसं अंगठ्यागत कळी निघाली ती फळ आपोआप लांब निघतं का? तीच टेक्निक आहे. पण आता सगळं करतच होतं की म्हणजे ती त्यावर 5-75 कशाला रासायनिक काही केलेलं होतं पण जमलं होतं. आता अजिबात रासायनिक वापरायचं नाही. असं वापरा गरजे तुला सांगितलं ना युरिया सोडा गरजेपुरतं वापरायचं. तुम्हाला अर्जंट तुम्ही आता एकदम येऊ शकत नाही. जैविक म्हणा आयुर्वेदिक वर तुम्हाला काय गोष्टीचा वापर रासायनिकचा करावा लागणार. आपण कसं 2013 डोस भरायचा रासायनिकच वापरायचं. आम्ही जे काय सांगू तेच वापर. त्यांनी गोष्टच नाही. रासायनिक शिवाय ज्याला रासायनिकची सवय लागली ना त्याला थोडं पाहणं पण रासायनिक मिळलं पाहिजे. आता ही काय युरिया सोडायला सांगितलंच की बेसळ डोस मध्ये तुम्हाला काय रासायनिक टाकायची गरज नाही. बेसळ डोस काय टाकू नका रासायनिक. कोंबड खत, लेंडी खत, इशी गायचं शेणखत
स्लरी चालू करायची परत आणि गरजेपुरतं डिपेन्सी दिसली की तेवढं सोडायचं पहिलं टाकायचं. तू आता ही युट्यूबला बघून ह्यांच्याकडे गेला मग काय मी म्हणलं त्यांनी काय नाही. सांगितलं. काय ते मोबाईलवर त्यांना व्हिडिओ अजून माहिती नाही आपण ही वापरली. ते पहिल्यांदा आलतं ना अडचण त्यावेळेस म्हणले बाग तुमची यंदा फेल झाला. आणि त्याच्यानंतर ती बसल्या बसल्या ह्याचा व्हिडिओ मला बघायला मिळाला. आता कॉन्टॅक्ट नंबर होता ते मी लगेचच लावला संध्याकाळ आणि म्हणलं 2 दिवसांनी येतो. फेल जाणार आहे काय म्हणून फेल जाणार आहे म्हणले. मग ती काय ग्रोथच व्यवस्थित दिसत नव्हती ना. तिकडे सगळं आगारावर गेलं अर्धी बाग तिकडे कुठंतरी दिसत होती बारीक कळी. आणि मला बी वाटतच होतं ना म्हणजे यंदा बी आपण फेल झालोय. म्हणून तर मी एवढी म्हणजे ऍक्शन घेतलेली ना तडपडी. फोन केला 2 दिवसात तुम्ही आला. तुमचं ते व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणला ना बाबा आम्ही बागत राहून तुम्हाला कळी काढून द्या. हो. समजा नाही काय झालं आमच्या औषधाने. मग म्हटलं तर एवढं खात्री देतात बघून यायला. बरं तुम्ही सांगितलं ना तपोत म्हणल्यानंतर जवळ आहे. म्हणलं रस्त्यावर होय त्याच्यामुळे काय अडचणच नाही. खात्री का द्यायची दादा. ज्या शेतकऱ्यात कसं आहे शेतीचा पैसा कोण व्याजानं काढून खर्च करतय कोण उसनं घेऊन खर्च करतय. शेतकऱ्याचं एवढं सोपं राहिलं नाही पहिल्यासारखं. प्रचंड अडचणी लय अडचणी येते. पाहुण्याकडनं कुणाकडनं हा. मित्राकडनं सगळ्या उचकापाचकी करायची पैसे गोळा करायचे हा आणि खर्च करायचा. आणि ते खर्च केलेले पैसे माघारी मिळतील याची गॅरंटी. नाही त्यामुळे शेतकरी पदर भांडवल सगळं- शक्यतो कोण आता जास्त वापर पदर भांडवल राहिलंच नाही मुळात. काय तर वापरतोय काय खर्च मग जास्त. तुम्ही मला सांगा आता ह्यांनी योग्य माणूस कसा ओळखायचा. महाराज कशावर औषध गॅरंटी देतात. नाही फसलेले येते हो शेतकरी. नाही, शेतकऱ्यांना आजपर्यंत बऱ्याच कंपन्या आल्या. 3 वर्ष सॉइल चार्जर मध्ये. हो ते आम्ही आता एवढे बुडले. हा. मी सांगतो अरे कुठे ते ताबा बंद कुठंतरी आपल्याला केमिकलचा तिरस्कार अहो, पण वाटतोय. माणूस कुठं ना कुठं आबतोच ना. कुठं तरी आपलं कुठं चांगलं होईल. हा जरा फसावलं तरी 11व्या ठिकाण जावंच लागतं. पर्याय काय आशा आहे माणसाला. अशी आहे. आशा आहे. मग त्यांना खात्री शेतकऱ्यांना पटावी. पण मी काय गॅरंटी देतो की तुम्हाला माझ्या औषधात नाही कळी निघाली. बागेत मी मुक्कामाला आलो आणि कळी काढूनच देणार. काय मी सांगतो मला गॅरंटी आहे ना. पण मला ही सेवाच करायची हो. माझा उद्देश काय मला औषध नाही खपवायची. मला त्यांचं समाधान करून द्यायचं. आता ह्या दादाच झालं का नाही समाधान. यांचंही समाधान झालं. अख्ख्या कुटुंबात समाधान झालं. किती जणांचा आशीर्वाद लागला मला. ही पॉइंट महत्वाचा आहे. आणि आशीर्वाद लागलं त्याचा बॅलन्स वाढला की कमी काय पडत नाही. कमी काय आणि माणसाच्या हीच ध्यानात येत नाही. सेवा करा सेवेकरी व्हा. आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. हा सेवेचं फळ मिळेल. सेवेचं फळ मिळतं आयुष्यात कमीच पडत नाही का. मग आता ह्यांना मी शेतकऱ्यांना काय गॅरंटी देतो की तुम्हाला अडचण आली कळी निघायला अडचण आली बागेत मुक्काम करून कळी काढून देणार मी. त्यांना गॅरंटी वाटली ना. गेले नाही कळी बी त्या स्पीडने निघाली निघाली कळी की डायरेक्ट सेटिंगच व्हायला लागलं. कळी दिसते म्हणलं की सेटिंग सुरू. सेटिंगच सेटिंगच चालू. मायक्रोपोस्ट्रीनचा हात घेतला दुसरा हे करून हा ड्रिचिंग करून की कळी पडली सुद्धा नाही. म्हणजे असे खाली पडायचा विषय झाला डायरेक्ट डायरेक्ट सेटिंग. डायरेक्ट मायक्रोप्रोटीन ती आयुर्वेदिक असल्यामुळे काय होतं की आज तुम्ही स्प्रे घेतला सकाळी तुम्ही बागेत आला की सेटिंग झालेली दिसते. सेटिंग पानाची साईज केवढी पडली. बारक्या खायच्या पानं एवढी काय काय फळ आहेत ना पाहणं माहिती का नाही. बारकी खायची पानं असते का त्याची पानं आहे ती. पण तुमची पानं मोठी असली का नाही तरच फळ मोठं होतं. जन्मताना कळी मोठी निघली तरच साईज होती. ना पान मोठंच होत नव्हतं ना आतापर्यंत. एवढा म्हणजे शेणखत घालून सगळं करून गांडूळ खत घालून शेणखत कुठलं घालताय जर्शीचं. आणि तिथंच तुम्ही फसला ना. आहे पण त्या दिशीचं मिक्स आहे ना थोडं. मिक्स नाही दिशीचं शेणखत घाला आणि रिझल्ट बघा. नाही देशीचं आता देशी जनावर राहिलेत का महाराज. पाहिजे ना. पण आता दर्शन राहिलं. बऱ्यापैकी देशीचं गोट मोडलं. मोडलं पण परत घ्यावं लागणार आहे दिशी. नाही करावं लागणार आहे. जगू शकत नाही माणूस. पंचतत्व बॅलन्स करणारा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी देशी गाय. डायरेक्ट ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला मिळवून देणारी देशी गाय. इथं ह्या झाडाखाली देशी गाय बांधली आणि त्या झाडाला शेण गोमूत्र नेऊन टाकलं. त्याच्यापेक्षा ज्या झाडाखाली देशी गाय बांधली त्याला रिझल्ट जास्त येणार. अहो इथं सातारला कुठं बनले एक मोठा साहेब होता नोकरी बांधला. त्यांनी गाया घेतल्या शेड बांधलं आणि त्या शेड मध्ये
गायाच्या मध्ये झोपायला माणसं बोलावली म्हणजे एकाकडनं 3,000 घेत होता, एका रात्रीचं 3,000. पण तो माणूस तिथनं नीटच एवढं होत होता. नीट होतं. कॅन्सर हायच ती कॅन्सर सहित. अहो देशी गाय म्हणजे काय, ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला एका ठिकाणी गोळा करून देते. मोबाईल डिव्हाइस आहे, कुठल्या तरी टावर म्हणून रेंज खिचून घेते म्हणून रिंग वाजते ना. मग ती ब्रह्मांडीय टावर जे आहेत, निसर्गाचं टावर आहेत, त्याची रेंज खिचून घेणार ती देशी गाय डिव्हाइस आहे. सायंटिफिक पद्धतीनं कोण त्याच्यावर बोलू ना, कोण त्याच्यावर काय माहिती सांग ना. ही देशी गायचं पेटंट, त्याची माहिती जर्मन शास्त्रज्ञांनी पुढे आणलं. 90 मीटरचं रेडियस आहे, त्यांनी चेक केलंय सगळं आपल्या शास्त्रज्ञांनी जर्मनची. आणि त्यावेळेस ते देशी गायचं गोमूत्र मारत होतं त्यावेळेस म्हणजे 12-13ला. त्यावेळेस म्हणजे असं काळोखी बिळोखी येत होती. पण काय तज्ञांनी काय सांगितलं, ती मार नका म्हणजे तेल ही त्याच्यामुळं वाढतोय. बंद करावं लागेल. हा मग ती तसं सांगितल्याशिवाय तुम्ही वळत नाही ना केमिकलकडे. देशी गायचं गोमूत्र वापरून किती जणाला फायदा आहे? कुणालाच नाही. बरोबर आहे काय? युरिया आणल्यावर किती जणाला फायदा आहे? कंपनीला फायदा, डीलरला फायदा, विकणाऱ्याला फायदा, आणि गोमूत्राने कोणाला फायदा? कुणाचाच नाही, एकट्या शेतकऱ्याचा. मग हेच शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे ना. शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्या पंचतत्वाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे पुढे चाललं पाहिजे. शेतीत माझ्या औषधांची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही पंचतत्व बॅलन्स केले. बरं मी प्रत्येक वेळेत पंचतत्वाशिवाय काय सांगत नाही. इतक्या वेळात एवढा पण तास झाला चर्चा करतोय. या औषधाचं नाव तरी काढलंय का? सगळं पंचतत्वावर सांगतोय मी. तुम्ही पंचतत्व वळावं. ह्याच्यासाठी आधार घ्यावाच लागणार ना कोणाचा पंचतत्व. हो मग घेतला दिला ना आधार. मग ह्याच्यातनं पुढच्या 2 सीझनला तुम्ही पंचतत्वाचा अभ्यास करून डेव्हलप केलं पाहिजे. कायच अडचण येत नाही. देशी गायचं शेणखत, अग्नी वाढला, अमृत पाणी येते ना, अग्नी वाढतोय. अग्नी वाढला की काम संपतं. उन्हात काम केले की ताण लागते. तसं गाय अमृताला पाण्याला मध आणि तूप लागते. मार्केटमध्ये तूप मिळतंय, तुपाची पद्धत आहे. त्याला तूप म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मार्केटमध्ये जे आपण विकत घेतोय त्याला तूप म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आम्ही अगदी स्वतः त्या गाईचं म्हशीचं घरी त्याला देशी गायचं पाहिजे तूप. आपलं देश बनवलेलं आहे. आता मी अनेकांना सांगतो मधमाशी येत नाही महाराज काय करू, मग ताक फावरू. परत फोन येतो महाराज 2-3 वेळा ताक फावरलं पण काय उपयोग झाला नाही. काय होत गेल्या वर्षी ताक देशी गायचंच पाहिजे. ताक, गुळ आणि तीळ. पांढरा देव काळ पांढरं ह्याची साईज किती होणार? त्या आपल्या प्रत्येक फळ 300 ग्रॅमचं फळ गेलं पाहिजे. 1.25 किलो जर रेकॉर्ड आहे. तसं असं जलमतानाच बाळ दिसते. नाही, जलमताना बाळ तीच गीत आहे ना, म्हणून त्याची ग्रोथ तर झाली पाहिजे. नाही जलमताना बाळ मोठं असल्यावर नाही ते मोठं होते. होणार. जलमताना जर ते आजारी असले ती काय बाळ सुधारणार. बरं आता आम्ही काय म्हणतो, आता ह्या आम्हाला आता पक्षीला त्रास द्यायला लागला. आता तुम्ही म्हणता झाकायचीच नाही. झाकण्याबद्दल नाही, पक्षाला देऊ दे तर त्यांचा हक हिस्सा आहे. खाऊन ते काय खात्याल ते काहीच होत नाही. आणि खाणायचे नाही, बुजवायचे नाही, अजिबात खाणार. आणि खाल्ल्याला भर तोडू नका. आपण कावा तोडलं 12-13 मध्ये कितीतरी खाल्ली होती. आपण एवढी झाडी आहे. सातभर आपलं नाव आहे त्यांचं नाव सगळं त्यांना खाल्लं म्हणून तुमचं नुकसान होणार नाही. ते झालं की आता एवढा नुकसान होत नाही. आता शेंडेवला आगारा काढायचा का ठेवायचा? आगार आता सावली पाहिजे. सावलीच काय विषय नाही, पण ती नॅचरल आहे ना. म्हणजे आगारा निघतो म्हणजे पानं नवीन तयार होते. मग ती कसं असतं, लहानपणी समजा बाळ त्याला दूध लागतंय, परत भात लागतोय, मोठं झाल्यावर त्याला भाकरी लागते. तसं कळीचं फळात रूपांतर झालंय, पुन्हा साईज घेणार आहे. म्हणजे पानाची संख्या वाढली पाहिजे ना. अन्न तयार करणारी पान आहे ती. आपण खाल्लं काय सोडून डायरेक्ट झाड घेऊ शकत नाही. अन्न तयार करणारी पान आहे, पानाची संख्या वाढली पाहिजे. स्वतःहून झाड ठरवतो आगारा काढायचा, कधी कधी नाही काढायचा, तर ट्रेसमध्ये जाऊ देत नाही झाड. तुमचा मला वाटतं 1 डोस झाला. 1 डोस झाला 10 दिवसापूर्वी. नवजीवन झालंय आणि 5-6 दिवसानं प्रोटीनची फवारणी झाली.
त्यामुळे मला आता त्यात खूप बदल दिसतोय. एका डोस मध्ये एका डोस मध्ये. आता दुसरा डोस उद्या हा, पडणार आहे. 10 दिवस फरक आहे डोळ्यानं दिसल इतपत एका डोस मध्ये जाणवतो सर. डोस मध्ये जाणवतोय. कळी पण काय काय ठिकाणी दिसायला कळी बी दिसायला लागली आणि कळी बी ती मोठी मोठी पडते. डोळ्यातले सारखं बदल फळ मोठं होतं हे बी जाणवतं. जी नवीन आताची कळी आहे का ती अंगठ्यासारखी तशी दिसते. बाळाला बाळसा असलं तर ते पैलवान होणार. हा, तीच मला म्हणाली बाळाला बाळसं पाहिजे. रक्त पुढे पैलवान आहे. तुम्ही मग तीच सांगतोय ना 5व्या महिन्यात तुम्ही लिक्विड सोडून कायच उपयोग होत नाही. तुम्ही पहिल्यापासून तुमच्या पानात साईजच सांगते फळ मोठी होणार आहेत. उंदराच्या गानावाने पानात पडली त्याची कधी मला दाखवा कुठल्या बागेत फिरून पान बारकेची साईज मोठी झाली फळ नाही होऊ शकत नाही. गेल्या वर्षी तिचा होतच आधी होऊ शकत नाही साईज. तुम्हाला एका डोस मध्ये समाधान आहे. समाधान आहे. एका डोस मध्ये समाधान आहे. पहिल्या डोस मध्ये मला दिसून आला बदल. पहिला डोस एकसारखी साईज एकसारखी साईज आहे. साईज कमी जास्त होऊ शकत नाही ऐक बघा ना फळं एकसारखी सगळी नाही सेटिंग म्हणजे एकसारखं setting असं चिकटावल्यागत सेटिंग आहे. बघायचं झाड आहे का नाही चिकटावल्यागत म्हणजे असं 300 पर्यंत सेटिंग आहे. 300 पर्यंत आहे. आता हीच झाड बघा समोरच 300 सहज असतं. सहज 300 ज्याला सेटिंग आहे. आणि असं शेंड्याला एक येईल. शेंडल नाही सगळं फळ लाकडावर आहे. सगळं लाकडा गोळ आहे बघा हे सगळं लाकडावर आहे. कुठं शेंड्या लाकडाचं काढायची वाटतंय का? काढ वाटत नाही फळं काढ वाटत नाही. महाराज मरीसाठी काय ते सांगा. मरीला जीवामृत बनवायचं आणि त्यात 10 किलो रुटीचा पाला टाकायचा. जीवामृत बनवायचं हा आणि 10 किलो पांढऱ्या रुटीचा पाला टाकायचा. पण हा रुईचा पाला टाकला काय काय असा भिजत टाकायला वाटू भेटतो. वाटून टाकायचा. हल्ली सावकील झाड ते बी अंगाला. काय झाले छान आहे त्याने जमिनीतला फरक आता हे चमकते तुझी झाड. तेव्हा बघा त्या चमक बी घेतलं चमक आली चांगली आहे पानाला. आणि ही मागणी झाड सेटिंग झाली याला कळी मागणी निघाली सेटिंग मागणी झाली. झाडाला बाकीची झाडं आणि ती सावली झाडं फरक पडणार की तर कसा माल घालायचा लाकडावर आता त्यात हे असले खराब काढाय काय फरक पडतो काढायचं परत. आहे का ना? सगळा माल लाकडावर आहे. हा. आणि साईज आहे कशी वाकडी त्याला काय तुमचं करायचं आहे त्यानेच करावं लागले. लोड लई होते याला. जॅन्टून फिनिंग केली तर एक नंबरच होणार. आहे का? अन्न खायला नको ठेवायला. हा. अगदी फळ चिटकवली ती असं दिसतंय ना. चित्रात जसं आपण हा कृत्रिम असं नाही का आपण चिटकवतो चिकटवतो आपण तसंच दिसते सगळं पूर्ण झाड. आपलं जे मायक्रोप्रोटीन आहे ते आयुर्वेदिक आहे. एनपीके न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट प्रोटीन कार्बोहायड्रेट्स व्हिटॅमिन सगळ्या प्रकारचे शेतीला लागणारे ऍसिड सगळंच आहे त्यात. नैसर्गिक नॅचरल पद्धतीने पद्धतीने तेच घेऊन त्याला देतोय. त्यामुळे झाड मायक्रोप्रोटीन ही आयुर्वेदिक आहे. त्यामुळे साईड इफेक्ट आहे अजिबात. विकनेस आला 1-2 चमचे कोमट पाण्यात पेल तर आपल्याला फ्रेश वाटत. जेवढं आपण तयार केलंय ती जुन्या काळात माणसांना खाण्यासाठी वापरत होती. आज माणूस तिकडे जात नाही. माणूस दवाखान्यात जातो. ते आयुर्वेदापासून लांब गेला. बरोबर आयुर्वेद नकोच म्हणतोय आता. आता हे तुमचं वय किती आहे? माझं आता रवी 75. 65ला आपण घालीत 65. आता 40-45लाच पोरं अशी झाली त्यांचे त्यांनी दवाखाना कमी गेला. आपलं दवाखान्याचा जन्मल्यापासून आपल्याला दवाखाना नाही, दवाखाना मला आता 10 वर्षात चालू झालं. त्यांच्या त्याच्या अगोदर डॉक्टर होता दवाखाना. आपण तुमच्या एवढं आम्ही टिकतच नाही आता. ती पुढचं पुढं आम्ही टिकू शकत नाही कारण सगळं केमिकलवर आहे. मर्यादित स्वरूपात तुम्हाला म्हणलं पाहिजे तुम्हाला गरज आहे गरजेपुरतं सोडा ना युरिया.
तुम्ही युरिया चांगला रिझल्ट येतोय म्हणून सारखा युरिया सोडल्या वाटूळ होईल ना ती. तीच कंडिशन झाली. गरज नसताना तुम्ही सोडत जी गेला का ना त्यामुळे जमिनीत वाटतं. नाही नाही, एकरी म्हणजे त्या युरियाचं प्रमाण किती एका पोत्याचं, मग माणूस लोकांना रिझल्ट यायला लागल्यावर 2 पोती 4 पोती ही वाढलं. म्हणजे असं स्पर्धा वाढली हा टाकायची. मग त्याच्यातलं काय होतंय की मातीतलं पंचतत्वातलं अग्नितत्व महाराष्ट्रातल्या जमिनीतलं संपत गेलं. तुम्ही थंडीच्या दिवसात बघा कुत्री जमीन उकरून बसायची. आता दिसते ती काय? पाऊस पडला तर वास यायचा मातीचा आणि घेऊ वाटायचा आपल्याला. आता मातीचा वास यायचा बंद झाला. राहिलंच नाही. तन्नाशी काम काय राहिलं काय नाही. राहिलं की नैसर्गिक क्रिया. आपण जर घरावर पाचटानं शाकारलं आणि त्या घरात बसलं तर गार लागतं. त्या घरावर पत्रा टाकला स्लॅब टाकला बसू वाटत नाही. पाचट नैसर्गिक आलं. मल्चिंगचा पेपर तुमचा कृत्रिम आला. मल्चिंग पेपर टाकल्यानंतर तुमचं गवत होणार नाही. ठीक आहे, पण ती जमीन डायरेक्ट टेम्परेचर त्याला मिळते. लक्षात घ्या, उन्हाचं ती जमीन तापती. उन्हाची जमीन आपल्याला थंड ठेवायची. मग तिथं काय केलं पाहिजे? पाचट टाकलं पाहिजे. पाचट काय करतंय? ऊन खिचून घेतंय, खाली थंड ठेवतंय आणि अंधार पडला की ती सगळी उष्णता खाली मातीत सोडते. म्हणजे थंडीच्या काळात तेवढ्या वेळात पाट्याच्या दरम्यान ती खाली उप सोडते, जमिनीला मेंटेन करते. पाचट ही नैसर्गिक झालं. आपल्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या काळात पंचधातूच्या तोफा बनवल्या. कुठं इंच नाही, असं गंजाचं कुठं खरवडल्यासारखं सुद्धा गंज नाही त्या तोफला. त्यांच्या बी बिल्डिंग मोठ्या मोठ्या किल्ले इतकं बांधणं सोपं नाही. त्यांना स्लॅब टाकता येत नव्हता का? त्यांना ते माहित होतं. ह्याच्यात लोखंड वापरल्यावर मॅग्नेटिक फील्डवर दक्षिण उत्तर मॅग्नेटिक फील्ड आहे पृथ्वीचं, त्याच्यावर परिणाम होतो आणि आतल्या राहणाऱ्या माणसाला त्याचा त्रास होतो. म्हणून ती शेण सारवायची पद्धत होती. का तर पृथ्वीत होतो राहणाऱ्या माणसाचं बॅलन्स होतो. आपल्याला हे असलं माहितच नाही. आपण आता सुद्धा आलो सगळ्यांनी पायात बूट चप्पल घालून मातीत आलो. आपल्याला माती जर कळायची असेल तर सकाळ सकाळ बांधाव चप्पल ठेवून बागेत फिरले पाहिजे, तर आपल्याला ती माती जमीन कळू. महत्वाचं ते बी. हा. पिकात जर चप्पल घालून फिरायचंच खेळायचं नसतं. नाही. महत्वाचंच आहे यार. कुठल्याही पिकात आपल्या पूर्वजांनी सिस्टीम घालून दिली म्हणजे ती त्याला कार नाही. ती पाट्याचं पाणी द्यायचं म्हणजे चंद्र ऍक्टिव्ह असतो पाट्याच्या काळात. तिकडं तो शक्ती जास्त असते म्हणून पाणी लगे मानवतो पाट्याचं. ठीक आहे पाठे म्हणतो सायन्स. आणि पीक जास्तीत जास्त पाणी खेचून घेते. तुम्ही मला सांगा, मी शेत बसलोय, तुम्ही रानात काम करता, त्या टायमिंग मग तुमच्याकडे 5 लिटर स्कॅन दिलं आणि मी शेत 5 लिटर स्कॅन घेऊन बसलो आणि तुम्ही उन्हात काम करता आणि मी शेत बसलो. तुमचं 5 लिटर स्कॅन संपल करायचं, माझं शिल्लक राहणार. का तर मला तहान लागत गरज नाही. गरज पडली. लक्षात आलं तुमच्या. तुमच्या मातीत जेवढी अग्नी आहे तेवढा किती लोड जाळायला. 200 फळं आहेत या झाडाला, पण सगळं फळ लाकडावर आहे मोठे. काय बारकं नाही ना फळ, ही साईजला घेणार आहे. त्याचा खालचं जी देठ आहे, आता हे दादा ही सळ झाले का नाही, बाहेर फुलले नंतर कमी म्हणून झाले तरी पानाला तुमच्या चमक आहे, इतकं कमी नाही. ह्या दादांच्या प्लॉट सारखं नाही तसं नाही. नाही, सगळा मालच लाकडावर आहे. ह्याला इतकं ठेवून काय उपयोग ना. आपल्याला फळ कसं मिळणार आहे, म्हणजे दर कसा मिळणार आहे, त्याच्यावर साईज वर दर आहे. तुम्ही तेवढंच काढणार किलो. तुम्ही काय करणार, ही समजा 40 किलो काढणार, तुम्ही 150 फळ ठेवली तरी 40 किलो निघणार. 80 फळ ठेवली तरी 40 किलो निघणार. 80 फळाला दर आहे. ही लहान 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 फळ त्याला थिनिंग करावं लागेल. काय किती वाटते नाही साईज आता तर म्हणजे चांगलं मी चालले. आणि चमक कशी आहे फळांना बघा. मग आम्ही म्हणतो झाडाला फळाला पण ही किती 5 बहाराची बाग आहे. हो. 4 बहाराच्या तुम्ही घेतल्या असतील. एकच वर्ष दुसरा वार तेवढा आमचा 106 रुपयाने गेला. जाग्यावरती किती वाढला, किती 1,500 किलो वाढलं. आणि परत जे गेल्या वर्षी असंच झालं. 2-3 वर्ष म्हणजे डाग पावसाळ्यात. हा, अशी कळी निघत होती का? नाही ना, कळीच नाही ना. त्याला मी गेल्या वर्षी ते सांगितलं, म्हणलं ही झाडाचा त्या आकारच नाही, झाड म्हणून नाहीच आहे. कारण पान कसं चकचकी दिसलं पाहिजे आणि कळी कशी लांबडी निघून अंगठ्यात कळी निघून तर त्या फळात साईज होती.
ह्याच्या आधी अशी काही निघली का? पण असा आतापर्यंत गेल्या वर्षीच नाही, आज 2 साल निघाली होती, पण माल किती थोडा होता. थोडा. माल पाहत बरं आता कशी परिस्थिती आहे ह्याचा आधी? आता भरपूर फरक. कळी कळी बी चांगली, अंगठ्यागत अंगठ्यागत कळी, तुम्हाला पाहिजे तशी चमक, हा चमक, पानाची रुंदी पानाची रुंदी वाढली ना, मग मी म्हणतोय काय तुम्हाला, ह्याच्या आधी होती का एवढी उंदराच्या कानासारखी पान? गेल्या वर्षी तशीच परिस्थिती होती ना, म्हणतोय की बघ, हा गेल्या वर्षी तीच परिस्थिती होती. वाटते कळी काढण्यापासून आपलं किती डोस झाले ना? कळी आपल्याच औषधानं काढली नाही ना? हो नवजीवन नवजीवनच कळी काढली. नवजीवन कळी तुम्हाला मोठी निघाली. हो ह्याच्यापेक्षा अजून मला त्या साईडला झाडं अशी फवारावर झाले ते 1-2 लाईन बघायसारखे झाले त्या साईडला. काय लाकडावर लय माल आहे याला. अग्नी जर जास्त असला, मातीतला अग्नी जास्त असला तर पाणी मागणार आहे माती. लक्षात आलं का? आणि त्या मातीनं पाणी घेतलं तर ती झाड पाणी घेणार आहे त्या मातीतनं. शेणखत टाकले, पण कोंबडखत टाकले, खत भरले, ही खत आपण झाडासाठी भरलेली नाही, ही मातीसाठी भरली. माती सुपीक माती सुपीक व्हावी म्हणून आपण झाडासाठी काही करू शकत नाही. जगात कळी काढायचं औषध कुणीही बनवू शकत नाही. साईज करायचं औषध कुणीही बनवू शकत नाही. पोटॅशनं साईज होती, एका झाडाला 1 किलो बॅग टाका, 25 किलोची पोटॅशची, 4-5 किलोचं फळ व्हायच पाहिजे ना. त्याने जर साईज होती म्हणलं तर. नाही 5 किलो कुठंच झालं नाही तर किलोच्या आसपास गेला. पोटॅशनं साईज होती ना, असं नाही होत. आता तुम्ही पंचतत्व बॅलन्स करा, त्याला सगळं त्या प्रमाणात पाहिजे, त्याला त्या प्रमाणात सगळं दिलं पाहिजे तर ती टिकल. जेवण केल्यानंतर, अन्न खाल्ल्यानंतर माणसाचं शरीर वाढतं, हे तर मान्य आहे. मग लहानपणी बाळाला आईचं दूध लागतं, पुन्हा वरचं पेजवणी आलं, फलानं आलं, भात आला, सगळं आलं, बरोबर. मग त्याला जर खायला कमी पडलं तर ती बारकी राहते बाळ, बरोबर का ना. मग 21-22 वय झालं, ते बाळ मोठं झालं, 21-22 वय झालं, मग ती तर रोज अन्न खाते 2 टाइम. मग त्याची शरीराची वाढ थांबलेली असती का? मग का थांबते? अन्न तर खाते, मग शरीर का थांबते वाढायचं? मग शरीर अन्नावर वाढतंय का ब्रह्मांडीय ऊर्जेवर वाढतंय? बरोबर, मदत करते अन्न, वाढायसाठी मदत करत, पण अन्नावर वाढ होत नाही, ब्रह्मांडीय ऊर्जेवर वाढ होती त्याची. साधू संत हिमालयात गेलेल्या अन्नाचं कण खात नाही. आता सत्यनारायण बाबा छत्तीसगडला काहीच खात नाहीत, येत नाहीत, खात नाहीत, काय नाही. पंचतत्व त्यांनी बॅलन्स केलं, पंचतत्वात राहून पंचतत्व बॅलन्स केलं जिवंतपणे. मग तसं आपल्याला ह्या बागेत मातीत पंचतत्व बॅलन्स केले की आपला विषय मिटला. जल, अग्नी, आकाशतत्व आपण काय करू शकत नाही. आकाशतत्व अंतर भरपूर ठेवलं, आकाशतत्व मिळते. आकाशाखाली राहणं म्हणजे आकाशतत्व. जुन्या काळात आता कसं झालंय, प्रत्येक फ्लॅटमध्ये आता तुम्हाला, आता आम्ही स्वतः ती थोडा काळ बघितलाय जुना मामाच्या गावाला, की अंधार पडला की सगळ्यांनी वठ्यावी यायचं बाहेर जेवाय, बरोबर आहे. ती पद्धतच होती, वाट्यावर जेवायचं. चुली कुठं होत्या? बाहेर होत्या. त्याचा नियमच आहे. तुम्ही स्वयंपाक करताना पंचतत्व बॅलन्स झालं पाहिजे, आकाशतत्व त्याला मिळालं पाहिजे. जेवण करताना सुद्धा आकाशतत्व मिळालं पाहिजे. पण जुन्या काळातली बाथरूम जी होती आंघोळीची, वरण उघडी होती का नव्हती? साईडनं कंपाऊंड म्हणजे साईडनं बांधलं नव्हतं तसं, उघड्यावरच आंघोळी होती का नाही? एवढं त्या काळात सुद्धा वाढ होतं आपलं. आंघोळी सोय कशी होती? उघड्यावर. अर्धच असायची, अर्धं पहिलं असायचं. बाथरूम अर्ध पद्धत. काय होतं? आंघोळ करताना तुम्हाला आकाशतत्व मिळालं पाहिजे. आज सगळं पॅक झालंय, आपण फरशीवर राहतोय, आपलं 24 तास फरशीवर जाते, प्रतित्व तर मिळतच नाही, म्हणून दुखणी वाढली. मग गोळ्या खाऊन तुम्ही बॅलन्स होऊच शकत नाही. जगात असं कुठलंच औषध नाही बॅलन्स कराय. हे आपण नवजीवनच्या माध्यमातून बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. 100% कुणीही करू शकत नाही. आणि त्याच्यात एवढं यश मिळतंय बॅलन्स करायच्या प्रयत्नात. ही स्वतः तुम्ही शेतकऱ्यांनी 100% बॅलन्स केलं, तुम्हाला किती मोठं यश मिळेल? पंचतत्व शिकणं गरजेचं, काहीच लागत नाही. जसं तू उदाहरण दिलं, उन्हात काम केलं की ताण लागणार, एसीत बसल्यावर ताण लागणार, कारण अग्नी वाढतच नाही. अग्नी वाढला की जलतत्वाची गरज पडली.
दोन्ही संघ कधीच राहू शकत नाही. जल वाढलं अग्नी कमी झाला, अग्नी वाढला जल कमी झालं, सारखं खालीवर खालीवर आहे. आणि त्याचा बॅलन्स करायचा आहे आपल्याला. मग शेती डाळिंबाची असू ना कुठली असू सक्सेस झाली. तुम्ही देशी गायचं शेण का वापरायचं? देशी गायच्या शेणाची गौरी तयार होती, त्याला काडी लावली की पिटते. म्हणजे त्याच्यात अग्नी, काडी कचरा आपल्याला पूर्वजांनी घालायला सांगितलं माती. ती काडी कचरा काडी पेटीने पिटतोय, काडी लावली पेटतोय का ना. म्हणजे जी काड्या पेटीने पेटणार आहे, काडी लावल्या पेटणार आहे, ती आपल्या ह्यात घालायचं का, तर त्याच्यात अग्नी तयार होतोय ना. त्याच्यात वर्ण वाती पडली की गरम झालं. खाणीतला कोळसा किती उभं असते, कोळसा का तयार झाला? तिथं कोण आग लावाय गेलं, वर्षानुवर्ष ती मातीत राहिला म्हणून कोळसा तयार झाला. म्हणजे अग्नी किती तयार झाला. ती काडी कचरा आपण त्या मातीत घालायचा आहे, म्हणजे अग्नी तयार करायचा. आणि त्याला मग नाव आली सेंद्रिय कर्ब आमक फलानं. इतक्यात त्यात जायची गरजच नाही ना. हे 5 तत्व, फक्त 5. हाताची जेवढी बोट आहे ती एका, तेवढंच शिकायचं. इतका अभ्यास करायची गरज नाही, मेनच शिका. 5 तत्व, विषय मिटला. आपलं वजन वाढलं म्हणजे पृथ्वी तत्व वाढलं. ती बॅलन्स केलं पाहिजे, मग त्रास होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याला फळाची साईज करायची, फळाची साईज करायची स्पेस पाहिजे त्याला जागा. म्हणजे काय आलं? आकाश तत्व आलं. वजन वाढवायचं म्हणजे काय आलं? पृथ्वी तत्व आलं. मग ह्याला मदत कोण करणार आहे? जलतत्व. ह्याच्यात काय आहे? 78% पाणी, म्हणजे जलतत्व आलं. जलतत्व वाढवायचं असेल तर अग्नी वाढणं गरजेचं आहे, हे मान्य आहे. उन्हात काम केलं पाणी ताण प्यायला लागतं लय. म्हणजे ह्याचा अग्नी वाढला की ही पाणी लय घेणार. म्हणजे काय करायचं आपल्याला? खाली अग्नी वाढवायचा मातीतला. संपलं, साधं सोपं गणित. तुम्ही लिक्विड सोडून जी डोक्यात बसले, लिक्विड सोडल्या साईज होती, लिक्विड सोडल्या मला साईज करून दाखवा, होऊच शकत नाही साईज. तुमच्या मातीत पहिलं पंचतत्व आहे बऱ्यापैकी, म्हणून हे लिक्विड खपतंय. आता मी जे मगाशी उदाहरण दिलं बोलवा घेतली, त्यावेळेस जे पंचतत्व होतच पहिल्यांदाच बाकी. 4-5 वर्ष बागा चालते ते, म्हणजे पंचतत्व हाय तवर चालते ते. 6 वर्षच चालते आताच्या बागा 3-4 वर्षाच्या वर जातच नाही. म्हणून तर ते दाट बागा लावायचं जे आता माझी पहिली 15x12 म्हणजे सूर्य कडक ऊन पडतंय म्हणून छत्री घेऊन आयुष्य घालवायचं का? ते उन्हासंग जुळवून घ्यायचं. आपण त्याला विरोधच करत चाललोय हो. निसर्गाला विरोध करून कोणाचाच टिकत नाही. निसर्गाच्या जुळवून घेऊन टिकतोय. की लोकांच्या डोक्यातच की न झाडं जातात म्हणून दाट झाडं लावायची. दाट लावले उत्पन्न तुम्ही घेऊ शकत नाही. आकाशाचं बॅलन्स होऊ शकत नाही. लोकांचं ही झालेलं आहे की बागा जास्त काळ टिकत नाहीत, मग दाट लावा, मग 2-4 वर्ष उत्पन्न घ्यायचा विषय सोडून द्यायचा. आकाश तत्व बॅलन्स तुम्हाला. तुम्ही मका पेरा, ज्वारी टाका, बाजरी टाका. दाट टाकले काय होतंय? काडी बारीक पडते. गाडी बारीक आणि पातळ टाकले तीच कधी एवढं बी होणार. मग त्याच्यात बदल काय होतोय? पातळ आणि दाट मध्ये स्पेस. आकाश तत्व संपलं. तीच आहे हो, दुसरं काहीच नाही. फक्त 5 तत्व शिकायचे. सगळ्यात सोपी शेती, प्रचंड पैसा मिळवून देणारी शेती, समाधान, सुख, शांती हे सगळं शेतीत मिळतं. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो, BSNL इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डायरेक्टर होतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. सगळं सोडून येत आलो. सगळं समाधान, सगळ्या प्रकारचं समाधान. मातीशिवाय तुम्ही दुसरीकडे सुखानं जगू शकत नाही. फक्त त्याला जीव लावला. हिथून शेती गेली पाहिजे. हिथून शेती कधी होऊ शकत नाही. हिथून शेती पाहिजे तर शेती आहे. आणि मग कमी पडत नाही. काळ्या मातीत घातलेला पैसा कधीच वाया जात नाही. ते कधी यांना नाही पुढल्या वर्षी डबल देऊ शकते. फक्त खर्च करत जाणं महत्वाचं. त्याला मापाचा म्हणजे त्याच्यात गरजेचं आहे तेवढं. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कार
ईशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसार पारं नतोऽहम् तुषारात्रिसङ्काश गौरं गभीरम् मनोभूतकोटि प्रभाश्री शरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम् कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखौ गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम्
निराकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम् कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखौ गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो
ईशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतोऽहम् तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम् कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा